सलाम. आनंदी आहात सर्वजण. आपण आपल्या शेजारच्या व्यक्तीकडे बघा आणि म्हणा मी आनंदी आहे. इतका वेळ नाही लागत ते म्हणायला. पुन्हा प्रयत्न करा. आता दुसऱ्या बाजूची जी शेजारची व्यक्ती आहे तिच्याकडे बघा आणि म्हणा मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. देवाची स्तुती असो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारून आजच्या वचनाला सुरुवात करू द्या. किती लोकांना तुमचं वतनाचं गाव माहीत आहे? तुमचं वतनाचं गाव म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, ज्या ठिकाणचे तुमचे पूर्वज आहेत. बरेच लोकांना माहीत आहे. आज जर तुम्हाला त्या तुमच्या गावाच्या बाहेर एखाद्या उंच जागी नेऊन उभं केलं आणि त्या गावाकडे बघून तुम्हाला काही उद्गार काढायचे आहेत, तर कशा प्रकारचे उद्गार ते असतील? काय म्हणाल तुम्ही त्या गावाकडे बघून? त्या कदाचित ते खेडं असेल, कदाचित ते शहर असेल, कदाचित ते मध्यम आकाराचं छोटंसं तालुक्याचं ठिकाण असेल. जिथे कुठे तुमचा जन्म झाला किंवा ज्या कुठल्या ठिकाणाहून तुम्ही आलेले आहात, त्या ठिकाणाकडे बघून आज तुम्ही काय म्हणू इच्छिता किंवा आज काय म्हणाल? किती लोकांना असं वाटतं त्या गावाकडे बघून की हे माझं गाव आहे, या गावातून मी आलेलो आहे, या गावातून माझे पूर्वज आलेले आहेत. आपलेपणा त्या ठिकाणासाठी आपल्याला वाटतो, नाही का? आस्था त्या ठिकाणाप्रती असते. त्या गावाने आपल्यासाठी काय केलेलं असतं का? हो आणि नाही पण. परंतु त्या गावातून आपली मुळं आलेली असतात आणि आम्हाला असं वाटतं त्या गावाप्रती कुठल्या ना कुठल्या अंशी आमची आस्था असते. 2019 मध्ये आमचं इकडं गाव आहे. त्या गावी मी त्या गावाकडे गेलो, खंडाळा. मला लाज वाटत नाही सांगायला, माझे पूर्वज त्या गावचे. आणि मी संध्याकाळी आम्ही प्रार्थना फेरी करायला जात असताना त्या दिवशी मी तिकडे गेलो आणि तुम्ही खंडाळा पार करून वरती जर गेले तर टेकडी आहे तिकडं. आणि मी गाडी वळवली आणि त्या टेकडीवरून लाईट चालू ठेवले त्या रस्त्यावरून आणि ज्या भागात कदाचित माझे पूर्वज राहत असावेत त्या भागावरती तो प्रकाश पडत होता. आणि त्या ठिकाणी मी थांबलो आणि विचार करू लागलो की ह्या गावातून माझे पूर्वज आले आणि देव माझ्या संती, माझ्या मनासंती बोलू लागला. 2019 ची गोष्ट ही आहे. आणि देव मला म्हणाला की हो, या ठिकाणावरून तुझे पूर्वज आले, पण हे 2019 आहे. मागचे 100 वर्ष मी तुझ्या कुटुंबासंती विश्वासू राहिलेलो आहे. आमचे पूर्वज 2019 मध्ये ख्रिस्ताकडे येऊन 100 वर्ष पूर्ण झाले. 1918-1919च्या दरम्यान त्यांचे बाप्तिस्मे झाले आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. आणि मला आनंद वाटला त्या ठिकाणाकडे बघून की इथून माझे पूर्वज ख्रिस्ताकडे आले. आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांकडे लक्ष देणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेबद्दल बोलत आहे. देवाचं निवडलेलं ठिकाण, देवाच्या निवासार्थ निवडलेलं ठिकाण, त्याच्याबद्दल 3 पदरी भाष्य प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. आणि त्या 3 पदरी भाष्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आणि तुम्ही आणि मी, जसं यरुशलेम देवासाठी निवडलेलं ठिकाण होतं, देवाच्या निवासार्थ निवडलेलं ठिकाण होतं, मला तुम्हाला सांगू द्या तसेच तुम्ही आणि मी सुद्धा देवाच्या निवासार्थ निवडलेले लोक आहोत. आपल्या छातीवर हात ठेवा आणि म्हणा हे देवबापाचं मंदिर आहे. म्हणा जोराने म्हणा, हे देवबापाचं मंदिर आहे.
देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आमचं शरीर, आमचं अंतःकरण हे देवबापाचं राहण्याचं ठिकाण आहे, वस्तीचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या प्रती देवबापाला विशेष आस्था आहे. ज्या ठिकाणी देव राहतो, ज्या अंतःकरणात देव वस्ती करतो, तुमच्या प्रती देवाला विशेष आस्था आहे, प्रीती आहे. आणि आज असे जे आम्ही देवाचे लोक, देवाची यरुशलेम, याच्याबद्दल ख्रिस्त काय म्हणतो हे 3 पदरांमध्ये आम्ही आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याकडं आपण लक्ष देऊ. पहिला पदर जो आहे तो यरुशलेमेबद्दल येशूची इच्छा काय आहे, तुमच्या आणि माझ्याबद्दल, त्याच्या मंडळीबद्दल येशूची इच्छा काय आहे हे आपण बघूया. काय इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची, ही वचनं तुमच्या समोर वाचण्यात आलेली आहे. या वचनांमध्ये 37व्या वचनात देवबाप प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेबद्दल, तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, मंडळीबद्दल त्याची असणारी आस्था, त्याची इच्छा व्यक्त करतो. ती समजून घेऊया. काय म्हणतं 37वं वचन, इकडे दिसतं, वाचा. 37वं वचन मध्ये असं म्हटलेलं आहे, जशी कोंबडी आपली पिल्ले पंखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती. हे जी तुम्हाला आणि मला कोंबडीच्या पिल्लांची उपमा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी देतो. स्वतःला कोंबडीची आणि त्याच्या कृपेला पंखाची उपमा देव बाप या ठिकाणी देत आहे. आणि त्याची अशी इच्छा आहे की जशी कोंबडी त्या पिल्लांना एकत्र करते तसं तुम्ही आणि मी सुद्धा एकत्र असावं. एकत्र कशाला? मोर्चे काढण्यासाठी एकत्र व्हायचंय का आम्हाला? नाही. कुठला धिंगाणा घालण्यासाठी एकत्र व्हायचंय का? नाही. एखादा खेळ खेळण्यासाठी एकत्र व्हायचंय का? नाही हो. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तुझ्या मुलाबाळांना, तुझ्या पिलांना एकत्र करण्याची माझी इच्छा होती. म्हणजे काय? याच्यासाठी आपल्याला कोंबडीला समजून घ्यावं लागेल. याच्यासाठी आपल्याला कोंबडी म्हणजे फक्त खायचंच सुचतं नाही का, परंतु कोंबडीचे इतर काही गुणधर्म आहेत त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. हे चित्र लक्षामध्ये तुम्ही आणा. कोंबडी आणि त्याची पिल्लं. मी व्हॉट्सॲपवरती हे जे व्हिडिओज पाठवतात त्यापैकी मला एकदा एक कोणीतरी व्हिडिओ पाठवला, फार सुंदर व्हिडिओ होता आणि आजच्या या चित्राला फार पूरक असल्या प्रकारचा तो व्हिडिओ होता. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की एक हौद बांधलेला आहे आणि त्या हौदामध्ये कोंबडी आणि तिची पिल्लं राहत असत आणि वरती त्याला जाळी करून असं झाकण ठेवलेलं होतं. आणि त्या हौदामध्ये ती कोंबडी होती आणि कोंबडीचे पिल्लं होती. आणि त्या हौदामध्येच किंवा खुराडं म्हणूया त्याला, त्या खुराड्यामध्ये साप आला. आणि मी बघितलं की ती कोंबडी, त्या कोंबडीचे केस असे सगळे विस्फारलेले होते. तिच्या डोक्यावरचे सुद्धा केस असे उभे झालेले होते, तिचे पंख असे झालेले होते आणि ते काका 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 करत त्या सापावर धावायची. आणि तो साप जर त्या पिल्लांकडे गेला तर ती कोंबडी अक्षरशः तिकडे ती कोंबडी काय करत असे मी तुम्हाला दाखवतो. तो साप जेव्हा त्या कोंबडीकडे पिल्लाकडे येत असे तेव्हा ती कोंबडी काका 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 करत अशी त्या पंखाच्या मागे त्या पिल्लाला घेत असे. आणि तो साप आला की त्या सापाच्या तोंडाला बरोबर ती चोच मारायची. आणि तो साप काही एक चोच मारल्याने संपत नसे, मग तो इकडून यायचा आणि मग इकडून आल्यानंतर ती कोंबडी बरोबर काका 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 करत ती त्या पंखाच्या मागे त्या पिल्लाला घेत असते. थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्याला तेच चित्र या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, या जगाच्या पाठीवर तुमच्या संरक्षणाचे कोणतेही साधन असू द्या, त्याच्यापेक्षा सर्वात मोठं संरक्षणाचं, सुरक्षेचं जर साधन
कोणतं आहे तर ते आहे या ख्रिस्ताच्या पंखाखाली सुरक्षित राहणे. आमेन. या ख्रिस्ताच्या पंखाखाली सुरक्षित राहणे. तुमच्याकडं कोणत्याही प्रकारचे संरक्षणाचे इतर साधनं असू द्या, तुम्ही लाखो गार्ड्स त्या ठिकाणी तुमच्या संरक्षणार्थ ठेवा, त्याच्याही पेक्षा मोठं संरक्षणाचं कवच म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियानो, तुम्ही कोणत्याही अगदी अत्याधुनिक देशाचे कमांडो फोर्सेस तुमचं प्रोटेक्शन करण्यासाठी आणून ठेवा. मला तुम्हाला सांगू द्या, त्याही पेक्षा मोठं संरक्षणाचं कवच प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमेन. तुम्हाला माहिती आहे का? कारण तो या सृष्टीचा निर्माण करता आहे प्रियानो. तो सर्व शक्तिमान आहे प्रियानो. त्याच्या सारखा शक्तिमान कोणीच नाही. आमेन. आमेन. त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या पंखांखाली असा. आपण सुंदर गीत गातो, पारंपरिक गीत आहे, संभाल प्रभुजी जीवन के हर पल में. आणि त्याचं कडवं काय म्हणतं? जैसे मुर्गी बच्चों को पंखो तले छिपाती. आमेन. देवबाप तुम्हाला आणि मला त्याच्या पंखांखाली, त्याच्या कृपेखाली, त्याच्या संरक्षणाखाली आणू इच्छितो. का गरज आहे प्रभू येशू ख्रिस्ताला, का गरज आहे देवाला त्याच्या प्रिय लोकांचं संरक्षण करण्याची? कारण त्याला माहित आहे हा जगी साप, हा शैतान त्यांना गिळण्याचा प्रयत्न करत आहे सतत. त्याला माहित आहे की हा साप त्या पिल्लांना मारून खाऊन टाकू इच्छितो, त्यांचा नाश करू इच्छितो, त्यांना सार्वकालिक नरकामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. तुम्हाला माहित आहे हा शैतानाचा प्लॅन तुमच्यासाठी आहे? तुम्हाला कल्पना आहे का शैतान तुम्हाला गिळून टाकू इच्छितो? तुम्हाला माहित आहे का शैतान तुम्हाला मारून टाकू इच्छितो? शैतान तुम्हाला नष्ट करू इच्छितो? शैतान तुम्हाला उद्ध्वस्त करू इच्छितो? तर रोज वेगवेगळ्या पद्धतीनं तो तुमच्या समोर दाणे टाकतो शैतान, जेणेकरून आपण त्याच्या पोहोचेच्या आत यावं आणि त्याने आपल्याला धरून गिळून टाकावं. कदाचित मोबाईलचे दाणे टाकेल. मोबाईलवरून शैतान आम्हाला पापात पाडून त्या शैतानाच्या राज्याचा नागरिक बनवू इच्छितो. कदाचित प्रसारमाध्यमांचं ते कारण असेल, कदाचित पैशाचे ते दाणे असतील, कदाचित जगिक सुखाचे ते दाणे असतील. पिल्ल्यांना काय पाहिजे? दाणे. कोको 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 करत ते जातात आणि ते दाणे वेचून त्यांना खायचं असतं. परंतु शैतान असे वेगवेगळे मोहाचे दाणे आमच्या समोर फेकतो आणि आम्ही यावं आणि ती दाणे खाण्यामध्ये आम्ही गुंगून जावं आणि मग शैतानाने येऊन आमच्यावरती झडप घालून आम्हाला खाऊन टाकावं, गिळंकृत करावं, अशी शैतानाची इच्छा आहे. परंतु प्रभू येशूला शैतानाचे हे सर्व डावपेच माहीत असल्यामुळं त्याची इच्छा आहे की त्याच्या नावानं जगणारे हे लोक, त्याच्या निवासार्थ निवडलेले शरीर, त्याच्या नावासाठी, त्याच्या नावाच्या निवासासाठी, त्याच्या स्वतःच्या निवासासाठी निवडलेले तुम्ही आणि मी जे आहोत, आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या संरक्षणाच्या पंखाखाली सुरक्षित असावं. आमेन. तुम्हाला कोणतं आवडेल? तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल? ज्या ठिकाणी शैतान आहे, डाव धरून बसलेला आहे. शैतानाला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत बघा प्राण्यांच्या. एक उपमा सापाची दिलेली आहे, अजगराची दिलेली आहे. दुसरी उपमा सिंहाची सुद्धा दिलेली आहे, गिळून टाकणारा सिंह. तुम्हाला त्यांच्या जवळ जायला आवडेल काय? हाय, हॅलो मिस्टर साप, हाऊ आर यू? तो लगेच तुम्हाला विळखा मारेल आणि तुमचा चुराडा करून टाकेल. परंतु इकडं जर तुम्ही आहात ख्रिस्ताच्या जवळ, इकडं बसून म्हणा त्याला, कस काय येतो? इथं तुझा बाप बसलाय. आमेन. ये ना इकडं. अरे मी ख्रिस्ताच्या पंखात बसलो, येन करून दाखव काय करतो. तर ख्रिस्ताच्या समोर त्याचं काय चालणार नाही, देवबापाच्या समोर त्याचं काय चालणार नाही. कुठे आवडेल तुम्हाला? शैतानाच्या जवळ,
फुसकन तो डंक मारतो तिकडे की प्रभूच्या जवळ. आमची मुलगी लहान होती तेव्हा ती आमच्या वडिलांच्या जवळ बसायची आणि पहिलं लेकरू असल्यामुळं आमचे वडील तिला बराच वेळ खेळवायचे आणि ती लठ्ठ होती लहानपणी, एकदम असं वाटायचं तिचे गाल गळून पडतात की काय, अशी लठ्ठ. आता यंगड लोक आणि लठ्ठपणाचा जवळचा संबंध आहे. परंतु तिचे काही फोटोज आहेत आमच्याकडं. ती आमच्या वडिलाच्या पोटावर बसायची आणि असा हात ठेवून बसायची आणि आम्हाला तिच्याकडं बघून फार कौतुक वाटायचं. ती जणू काय सिंहाच्या जवळ बसलेली अशी, आता या कोण येतं माझ्याजवळ, अशा आविर्भावात ती त्या ठिकाणी बसलेली असायची. देवाच्या संरक्षणामध्ये जेव्हा तुम्ही आणि मी असतो प्रियानो, तेव्हा या सैतानाकडं आम्ही अभिमानानं बघू शकतो आणि म्हणू शकतो, अरे ये काय करायचं तुला करून घे, तुझ्याच्यानं काय होणार नाही, कारण माझा बाप, माझा निर्माण करता, माझा संरक्षण करता, त्यानं त्याचं रक्त सांडून मला सुरक्षित केलेलं आहे. आता तुझं हे पाप आणि तुझं जग मला काही करू शकणार नाही, कारण ख्रिस्ताच्या पंखाखाली मी आहे. आमेन. प्रियानो, ख्रिस्ताच्या पंखाखाली असा. ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या पंखाखाली असावं. ख्रिस्ताची इच्छा आहे त्याच्या पंखाखाली तुम्ही आणि मी असावं. त्या वचनाकडे जरा नीट लक्ष द्या आणि कोणत्या शब्दावर जोर दिलेला आहे. तर कोणी सांगू शकेल का मला कोणत्या शब्दावर त्या ठिकाणी जोर दिसतो जास्तीचा? जोर देणारा शब्द कोणता आहे त्या ठिकाणी? एक शब्द आहे, इच्छा पण आहे. अजून कोणता शब्द आहे ज्याच्यामध्ये ख्रिस्त जोर देत आहे? कितीदा. तो काय म्हणतो? कितीदा तरी माझी इच्छा होते. आणि त्याचा अर्थ असा आहे प्रियानो, कितीदा तरीचा अर्थ असा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही आणि मी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध जातो, त्या प्रत्येक वेळी त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या पंखाखाली असावं, त्याच्या पंखाखाली असावं. त्याची वारंवार इच्छा आहे, त्याची सततची इच्छा आहे, त्याची कायमची इच्छा आहे की तुम्ही आणि मी त्याच्या पंखाखाली या. प्रश्न विचारूया आपण स्वतःला, आपण कोणाच्या पंखाखाली आहात? अनेक लोक आज पैशाच्या पंखाखाली आहे. त्यांना तर असं वाटतं की पैसे असले म्हणजे त्यांनाच पंख फुटले की काय, आणि मग ते असे भर्र इकडून उडतात, भर्र तिकडून उडतात, भर्र तिकडून उडतात. अहो चर्चला या ना, भर्र तिकडे झाले. प्रार्थना याला तिकडे चालले. काय झालं? पैशाचे पंख फुटलेले आहेत, जगिक संरक्षणाचे पंख फुटलेले आहेत. देवबापाच्या जवळ या ना, भर्र. शास्त्र वाचा ना, भर्र. आणि मग एक दिवशी भर्र. नाही, प्रभूच्या जवळ आपण येऊया, प्रभूच्या पंखाखाली आपण येऊया. प्रभूच्या पंखाखालीच आपल्याला संरक्षण आहे प्रियानो. आणि ते संरक्षण देण्यासाठी आम्हाला फक्त हो म्हणायचं आहे. आम्हाला काही शिडीवर चढायचं नाही, आम्हाला डोंगरावर चढून उडी मारायची नाही, आम्हाला सर्कसीतले ते लोक कटांगळ्या मारतात इकडच्या दोरीवरून तिकडच्या दोरीवर, तसं काय करण्याची गरज नाही. काही करण्याची गरज नाही. देवाची इच्छा समजून घेऊन हो म्हणण्याची इच्छा आहे, हो म्हणायचं आहे. किती लोकांची इच्छा आहे आज की मला देवाच्या संरक्षणात राहायला आवडेल? आवडेल का तुम्हाला? हात वर करा आणि म्हणा, एक हात छातीवर ठेवून म्हणा, देव बापा मला तुझ्या संरक्षणात ठेव, मला तुझ्या संरक्षणात ठेव. कारण आज आम्हाला सगळ्यात मोठी गरज देवाच्या संरक्षणाची आहे. मला तुम्हाला सांगू द्या, हा करोना, त्याला नाचू द्या, किती नाचायचं आहे त्याला, आपल्या अवतीभवती नाचू द्या, त्याला डान्स करू द्या, त्याला संरक्षण पाहिजे का? प्रभूच्या पंखाखाली आपल्याला राहावं लागेल. प्रभूच्या पंखाखाली राहून देवबाप म्हणतो, मूर्खपणा कर, आता माझ्या पंखाखाली आहेस तू, आहे की नाही? असं सांगतो देवबाप? नाही. प्रभूच्या पंखाखाली राहून आम्हाला ज्ञानी सुज्ञानी असं राहावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. देवबाप आम्हाला सांभाळू इच्छितो. स्तोत्रकर्ता काय म्हणतो? स्तोत्र 23 मध्ये तो म्हणतो, अहो मी चर्चला चाललो की मला खूप आनंद होतो, पण ते आंब्याचं झाड आलं ना की मला असं थरथर 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 होतं, तिथं भूत असतात असं म्हणतात. असं म्हणतो का स्तोत्रकर्ता?
नाही, मला काल काका सांगत होते आमचे की लहानपणी हे लेकरं शाळेतून इकडं चर्चला यायचे आणि लहानपणी लेकरांच्या डोक्यात काही पण घालून दिलं जातं आणि येताना तिथं एक आंब्याचं झाड आहे. ते म्हणे त्या आंब्याचं झाड आलं की आमच्या लेकरांना भीती वाटत असे. कारण काय? कारण सगळ्या लोकांना त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की त्या झाडावर भूत आहेत आणि भीती वाटायची लहान लेकरांना त्या ठिकाणी. मला तुम्हाला सांगू द्या, भिण्याची गरज नाही. स्तोत्रकर्ता असं म्हणतो, मृत्यूच्या छायेतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी काय पुढं काय म्हटलंय? कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. देव आमच्या बरोबर राहू इच्छितो, पण आमचेच पंख फुटले की आम्ही इकडं तिकडं नाचायला लागतो. जा भुरकन इकडं, जा भुरकन तिकडं, जा भुरकन तिकडं, आणि त्याचे दुष्परिणाम तुमच्या आणि माझ्या जीवनावरती होतात. म्हणून जागृत राहूया. पंख फुटले असतील तर पंख कापून घ्या आणि येशूच्या पंखाच्या खाली या. येशूच्या पंखाच्या खाली या. येशू आम्हाला संरक्षण देऊ इच्छितो. दुसरी गोष्ट, अनेकदा तुम्ही आणि मी देवाच्या निवासार्थ निवडलेले लोक असताना सुद्धा आम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध करतो प्रियान. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याबद्दल कान उघडणी करतो. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबद्दल टोचणी लावतो. प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणणार नाही, चालू दे तुझं, पाहून घेऊ आपण नंतर, करत राहा पाप, काय हरकत नाही, चर्चला नको जाऊ, घरीच बस, अंडे दे, कोंबडी, असं म्हणणार नाही कधी देवबाप. काय, तो तुमचं जर चुकत आहे तर तो दोष लावेल. तो जर तुमचं त्याच्या इच्छेच्या विरुद्ध तुम्ही जर वागत आहात तर तो दोष लावल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दुसरा पदर किंवा दुसरा पैलू या 3 वचनांचा हा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं फक्त त्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या यरुशलेमेच्या विरुद्ध ओरड सुद्धा केलेली आहे. त्याला काय वाईट वाटतं ते व्यक्त सुद्धा केलेलं आहे. आणि तुमच्या आणि माझ्याबद्दल सुद्धा तो व्यक्त करणार, तो तुम्हाला आणि मला सांगणार. 37व्या वचनामध्ये पहिली गोष्ट तो सांगतो या यरुशलेमेबद्दल. पहिल्याच ओळीत काय म्हणतो तो बघा बरं. यरुशलेमेला काय म्हणतो? ओ माय डिअर जेरुसलेम, असं म्हणत आहे का? नाही. काय म्हणत आहे त्या यरुशलेमेला? यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे, संदेष्ट्यांचा घात करणारे. म्हणजे काय? प्रभूनं जे संदेष्टे या यरुशलेमेकडे पाठवले आणि त्या यरुशलेमेला हा संदेश देण्याकरता पाठवलं की बघ यरुशलेमे आणि यरुशलेमेच्या लेकरांनो, माझ्या नावाच्या निवासार्थ निवडलेल्या ठिकाणच्या लेकरांनो, तुम्ही माझ्या पंखाखाली या. परंतु नाही, ते संदेश ते वारंवार जायचे. ते म्हणायचे, अरे चल रे, देवबापाने बोलवलं, अरे चला हो, देवबापाकडे या, देवाच्या समोर लीन आणि नम्र व्हा, देवाच्या पंखाखाली या, तेच खरं संरक्षण आहे. ते सतत त्यांना झिडकारून देत असत. आणि जेव्हा हे संदेश ते वारंवार त्यांच्याकडे जात असत, त्यांचा घात ते करत असत, त्यांना मारून ते टाकत असत, त्यांना संपवून ते टाकत असत. देवाचं वचन आपल्याकडे वारंवार येतं, उपदेशकांद्वारे येतं, मोबाईलच्या द्वारे येतं, बायबलच्या द्वारे येतं, विविध माध्यमातून देवाचं वचन आमच्याकडे येत राहतं. आम्ही काय करतो? आम्ही ते ऐकतो का प्रियानो? जर आम्ही ऐकणार नाही तर तुम्हाला आणि मला देवबाप म्हणेल, अहो माझ्या संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांनो. ते लेबल काय आमच्यासाठी चांगलं नाही बरं का. दुसरं काय म्हटलेलं आहे? दुसरा भाग काय सांगितला? त्याच ओळीचा दुसरा भाग काय म्हणतो बघा. वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे. देवाच्या लोकांना धोंडमार करणारे. धोंडमार कोणाला करण्यात आली होती आठवते का? कुठं होतं ते? कुठं होतं ते? पुढं. परंतु त्याच्या आधी सुद्धा अनेक संदेष्ट्यांना मारण्यात आलेला आहे. देवाच्या लोकांना मारण्यात आलेला आहे, त्यांना छळण्यात आलेला आहे, त्यांना त्रास देण्यात आलेला आहे. आज इकडं इतरत्र
लोकांना असं वाटतं, देवाच्या वचनातच सांगितलेलं आहे, लोकांना असं वाटतं की देवाच्या लोकांना मारणे म्हणजे ते त्यांच्या देवाची सेवा करत आहेत किंवा आराधना करत आहेत. हे त्यांचे चुकीचे दृष्टिकोन आहेत, हे त्यांचे चुकीचे कल्पना आहेत. परंतु तुम्ही आणि मी जे देवाचे निवडलेले लोक आहोत, तुमच्या आणि माझ्याकडं देव संदेश ते पाठवतो, त्याचे लेकरं पाठवतो, त्याचे संदेश आमच्याकडं पाठवतो. आम्ही ते स्वीकारतो का त्यांना दगड मारतो? आम्ही ते स्वीकारतो की त्यांच्यावरती दगड मारतो. बघा, आम्ही कदाचित दगड उचलून मारत नसू, परंतु शाब्दिक दगड कधी कधी आम्ही मारतो. आमच्या त्यांच्या प्रतीच्या वागणुकी जे असतात त्या दगड मारण्यासारख्याच असतात, त्यांचा घात करण्यासारख्याच असतात. परंतु आम्ही त्या लोकांना त्रास देत आहोत का? नाही, आम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जातो प्रियानो. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आणि मी तसं करावं. देवाची इच्छा आहे की आम्ही ते संदेश ऐकावे. अजून तिसरी एक बाब देव खंत व्यक्त करत आहे, ओरड व्यक्त करत आहे. येशू ओरड व्यक्त करतो आणि ती 37व्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये दिलेली आहे. काय म्हटलंय 37व्या वचनाचा शेवटचा भाग? पण तुमची इच्छा नव्हती. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना एकवटण्याची इच्छा कितीदा तरी व्यक्त केली, प्रयत्न केला, पण तुम्ही एकवटू इच्छित नव्हते. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जाणीवपूर्वक वागण्याचं निवडलं. समजून उमजून देवाच्या विरुद्ध वागण्याचं तुम्ही निवडलं. आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाची अवस्था कशी आहे? आपण स्वतःला प्रश्न विचारू की देव जर माझ्या संती बोलतो, देवाचा संदेश जर माझ्याकडे येतो, देवाचं वचन जर माझ्याकडे येतं, तर त्या वचनाप्रती माझी भूमिका काय आहे? त्या वचनाला मी कशा प्रकारे प्रतिसाद देतो? त्या वचनाचा मी काय करतो? त्या वचनाला आणणाऱ्यांना मी दुय्यम लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो की मी त्या वचनाला स्वीकारून प्रभूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो? माझी अंतःकरणाची अवस्था आज कशी आहे? देवाची इच्छा आहे की आम्ही ते वचन स्वीकारावं प्रियानो. परंतु जर आम्ही ते स्वीकारू इच्छित नसेल तर देव दोष दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणेल, तुमच्याकडे मी पाठवलं, तुमच्याकडे मी आलो, पण तुम्ही माझं स्वीकार केला नाही. तुम्हाला संधी दिली, पण तुम्ही सुधारले नाही. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण जाऊया. तिसरा भाग काय म्हणतो बघा. तो यरुशलेमेबद्दल फक्त त्याची इच्छाच व्यक्त करत नाही, यरुशलेमेच्या ठाई असणारे जे दोष आहेत ते दोष दाखवून तो शांत होत नाही, त्याच्या पलीकडं तो जातो. आणि मग या उद्धट, या देवाचं न ऐकणाऱ्या, या देवाच्या संदेशांचा घात करणाऱ्या, या देवाच्या संदेशांना धोंडमार करणाऱ्या, या देवाच्या इच्छेला न स्वीकारणाऱ्या लोकांच्या विरुद्ध तो त्याचा निकाल देतो. तुमच्या आणि माझ्याबद्दलही तो निकाल आहे. जर आम्ही ऐकत नाही, जर आम्ही त्याच्या संदेशांना अवमानतो, जर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धोंडमार करतो, तर मग तुमच्या आणि माझ्या विरुद्ध सुद्धा हा निकाल देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. काय निकाल देतो? 38व्या वचनामध्ये पहिला निकाल त्यानं दिलेला आहे. तो म्हणतो, तुम्ही ऐकत नाही ना, तुम्ही एकवटायला नाही म्हणताना, माझी इच्छा तुम्ही अव्हेरताना, तिला लात तुम्ही मारताना, तिच्याकडे पाठ तुम्ही करताना, मग तो म्हणतो तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडली आहे. ओसाड म्हणजे काय? त्याचा वापर होत नाही, ते जीर्ण होत जातं, त्या ठिकाणी लोकांना नीट राहता येत नाही, भकास ते झालेलं असतं, उद्ध्वस्त ते झालेलं असतं, आनंद त्या ठिकाणी नसतो, बुरशी चढते, सगळ्या प्रकारचे रोगराई त्या ठिकाणी जडतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी वाढतात. अहो, ते लोकांचं राहण्याचं ठिकाण होतं नाही. परंतु देव जेव्हा ते ओसाड सोडून देतो, त्याची पुनर्रचना कोणी करू शकत नाही, त्याची पुनर्स्थापना कोणी करू शकत नाही. आज तुमच्या अंतःकरणाचा विचार करा. हे अंतःकरण ओसाड पडलेलं आहे काय? भकास झालेला आहे काय? उद्ध्वस्त झालेला आहे काय? निर्जन झालेला आहे काय? त्या ठिकाणी नको त्या वनस्पती उगवत आहेत काय? कदाचित देवानं ते सोडलेलं तर नाही. प्रियानो, ज्या ठिकाणी देव उपस्थित नाही ते ठिकाण ओसाड आहे, ते ठिकाण भकास आहे, ते ठिकाण निर्जन आहे, त्या ठिकाणी काही राहू शकत नाही.
कल्पना करा, या दोन चित्रांची कल्पना करा. एक चित्र आहे ज्या ठिकाणी देव स्वतः उपस्थित राहू इच्छितो, आणि एक चित्र आहे ज्या ठिकाणी देवाने ते ठिकाण सोडून दिलेलं आहे, ओसाड टाकून दिलेलं आहे, त्या ठिकाणी त्याची उपस्थिती नाही. कोणतं ठिकाण तुमचं अंतकरण आज आहे? देवाची उपस्थिती असणारं ठिकाण आहे का देवानं भकास ओसाड असं उद्ध्वस्त केलेलं ठिकाण आमचं अंतकरण आहे? तुम्ही म्हणाल देव असं सोडतो का? मग तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये उद्धटपणा करतच राहाल, उद्दामपणा करतच राहाल, जाणीवपूर्वकरित्या प्रभू परमेश्वराच्या वचनांची आणि त्याच्या इच्छेची पायमल्ली करतच राहाल, वारंवार त्याला आपल्या पायाखाली तुडवतच राहाल, तर तो त्या ठिकाणी आनंदाने राहणार नाही आहे प्रियानो. त्याला त्या ठिकाणी मान जर असेल, त्याला त्या ठिकाणी सन्मान जर असेल, त्याला त्या अंतकरणामध्ये आदर जर असेल, त्याला त्या ठिकाणी उच्च स्थान जर असेल, तर तो आनंदाने त्या ठिकाणी राहील. त्याची इच्छा त्या ठिकाणी जर त्याला गाजवता येत असेल तर त्या अंतकरणात तो वास करणार आहे. परंतु जर नाही तर तो त्या ठिकाणी जबरदस्ती करून राहणार नाही. आमचा देव जबरदस्तीचा देव नाही, आमचा देव बळजबरीचा देव नाही. आमच्या देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आनंदाने त्याचा स्वीकार करावा. आमच्या अंतकरणाचं दार सताळ त्याच्यासाठी उघडं ठेवावं. आमच्या अंतकरणाचा सर्व अधिकार आम्ही त्याला सोपवून द्यावा. आमच्या अंतकरणाची जी सिंहासन आहे त्याच्यावरती त्याला बसवावं, आणि तो म्हणेल त्याप्रमाणे या अंतकरणामध्ये आणि या अंतकरणाद्वारे आमचं जीवन त्याने चालवावं. ही देवाची इच्छा आहे. अन्यथा तो ते सोडून देईल आणि आम्ही ओसाड पडू. ते नुसतंच ओसाड नाही, ओसाड देवाच्या दृष्टीनं ओसाड जर पडलेला आहे तर मग 39व्या वचनाचं शेवटचा भाग काय म्हणतो बघा बरं. मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही. मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही म्हणजे काय? मी दूर जाईल. अर्थात या ठिकाणचा जो संदर्भ आहे तो प्रभू येशू ख्रिस्त वापस यरुशलेमेत जयोत्सवानं येण्याबद्दलचा तो त्या ठिकाणचा संदर्भ आहे. परंतु तो म्हणतो की जर तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे वागत नाही तर मग मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. तुम्ही त्याला शोधाल आणि मग तो सापडणार नाही. आज आमच्या अंतकरणाची अवस्था कशी आहे? आमच्या अंतकरण जे प्रभू परमेश्वरानं त्याच्या निवासार्थ निवडलेलं ठिकाण आहे, त्याच्या राहण्यासाठी निवडलेलं ठिकाण आहे, ते ठिकाण त्याचं आहे काय की दुसऱ्या कोणाला अधिकार तुम्ही त्या अंतकरणामध्ये दिलेला आहे? त्या ख्रिस्तालाच त्यावरती अधिकार पाहिजे आहे. त्या ख्रिस्ताचंच राज्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्या ख्रिस्तालाच त्या ठिकाणी सिंहासनावर विराजमान आम्ही होऊ द्यायला पाहिजे. प्रियानो, आपले डोळे बंद करू, मानाखाली लावू, प्रश्न विचारू स्वतःला की देव बापा, हे जे अंतकरण तू तुझ्या निवासार्थ निवडलेलं आहे, या अंतकरणामध्ये तू आणि तूच राहा, तू आणि तूच राहा, अशी माझी इच्छा आहे. आज जर आम्ही आमचे पैशाचे आणि जगिक संरक्षणाचे पंख लावून इकडं तिकडं भरकटत असो, प्रियानो, आपण प्रभूला म्हणू, प्रभू मी हे भरकटणं थांबवते, मला तुझ्या पंखाखाली घे, मला तुझ्या संरक्षणाखाली घे, जेणेकरून तुझ्या संरक्षणात राहून मी सार्वकालिकतेच्या या बाजूने निघून त्या बाजूला सहज सोप्या रीतीनं जाऊ शकेन.